इच्छेनुसार प्रवृत्ती मार्गाचा उपदेश करून राजा केले. विक्रांत, सुबाहू आणि शत्रुमर्दन ही मोठी तिन्ही भावंडे ब्रह्मनिष्ठ होऊन देव मुडवत राहत होती. अलर्काला राज्यावर बसवून ऋतुध्वज आणि मदारसा वानप्रस्थाश्रम स्वीकारून वनात निघून गेले. जाताना मदारसेने एक चिठ्ठी लिहून एका पेटीत बंद करून अलर्काजवळ ठेवण्यास दिली व त्याला आशीर्वादही दिले. जेव्हा राज्य करताना नातेवाईकांकडून दुःख निर्माण होईल तेव्हाच ती चिठ्ठी वाचावी म्हणून तिने त्याला सांगितले. अलर्काने पशुवत नाना भोग भोगत धर्माने 66,000 वर्षे राज्य केले. आपल्या या भावाला आता या भोगांमधून बाहेर काढून त्यास परमार्थाला लावावे या इच्छेने सुबाहूने काशीराजाचे सहाय्य घेऊन अलर्काकडे राज्य मागितले व त्याने ते उन्मत्तपणे नाकारल्यामुळे त्याच्यावर हल्ला केला. सुबाहूचा विजय होऊन त्याने सगळे राज्य ताब्यात घेतले. अलर्क दुःखाने व भीतीने एकटाच घोड्यावर बसून वनात पळून गेला. तेथे एका ऋषीच्या आश्रमात राहून प्रातःकाळी स्नान करून मातेचे स्मरण करून त्याने तिने दिलेली पेटी उघडली. आतल्या चिठ्ठीत मजकूर होता की सर्व प्रकारच्या संघाचा त्याग करावा, ते शक्य नसेल तर संतांचा संघ करावा. सर्व प्रकारच्या वासनांचा त्याग करावा, ते शक्य नसेल तर मोक्षाची तरी वासना धरावी. आपल्या मातेच्या या उपदेशाने अलर्क भानावर आला आणि त्याने सह्य पर्वतावर जाऊन भगवान श्री दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करून घेतली. साधना करून पुढे तोही ब्रह्मनिष्ठ होऊन जीवनमुक्त झाला. अलर्काला संसारात भ्रमल्यावर ज्याप्रमाणे त्याच्या मातेने त्याच्या बंधूच्या साह्याने बाहेर काढले व आत्मानुभूतीची प्राप्ती करून दिली तसेच आपल्याही बाबतीत घडत असते. माहेरची अद्भुत शांती. त्यासाठी आपण या माहेराचे वर्णन बघूया. हे माहेर नित्य आहे. तेथे कायमस्वरूपी आनंदच भरून राहिलेला आहे. त्याची आठवण कायम मनाला सुखच देते. कुठल्याही प्रसंगात आठवण करा, ते माहेर व तेथील माणसे कायम मनाला शांतच करतात. एका बाईने मला एकदा त्यांच्या आयुष्यात घडलेली हकीकत सांगितली. त्यांचा धाकटा मुलगा 7-8 महिन्याचा असताना खूपच आजारी पडला म्हणून त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. थोडे उपचार करून डॉक्टरांनी त्याची आशा सोडली. त्या बाई सुन्न होऊन बाकड्यावर बसल्या होत्या. त्या इतक्या घाबरल्या होत्या की त्यांना घरच्यांचे फोन नंबर सुद्धा आठवत नव्हते. तेवढ्यात त्यांना समोरच श्री पांडुरंगाचा फोटो दिसला व त्यानंतर त्यांचे सद्गुरू परमपूज्य श्री मामांची आठवण झाली. त्याबरोबर त्यांचे मन शांत झाले व त्या पुष्कळशा स्थिरही झाल्या. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांचा मुलगाही सद्गुरू कृपेने हालचाल करू लागला. पुढे त्या परमपूज्य श्री मामांना एकदा सांगत होत्या, मामा, पांडुरंगाचा फोटो बघितल्यावर व आपले स्मरण झाल्यावर जी शांती मी अनुभवली ती आजपर्यंत अनुभवली नव्हती. ही शांती फक्त त्यांच्याच पायाशी मिळते, दुसरीकडे कुठेही नाही. त्यांच्यापाशी प्रपंच नाही, परंतु आनंद, सुख, समाधान आणि अपूर्व अशी शांती आहे. श्री भगवंताप्रमाणे अशी शांती सद्गुरूपाशीही असते. परमपूज्य श्री मामांकडे आलेले लोक नेहमी म्हणायचे की मामा, तुमच्या समोर आले की विचारायचे म्हणून ठरवलेले प्रश्न तर सोडाच, पण काहीच विचार डोक्यात येत नाहीत. सद्गुरू अथवा खरे संत हे श्री भगवंतांचेच अवतार असतात. हे सद्गुरू संत त्या माहेरातच मुक्काम ठेवून असतात. पण नुसतेच मी संत होईन किंवा आहे असे म्हणणाऱ्यांजवळ मात्र ही शांती नसते. कारण साधू संत होणे हे काही सोपे नाही. साधू होणे सोपे नाही. असे एक जोडपे होते. दोघेही एकमेकांशी नेहमी भांडत असत.
तो नवरा बायकोला दम द्यायचा की तू जर मी म्हणतो तसे वागली नाहीस तर मी संतोबा पवारांकडे जाऊन संत होईन असे त्याने म्हटल्यावर ती बिचारी गप्प बसायची. अनेक वेळेला तिने असा नवऱ्याचा दम ऐकून घेतला. मग एकदा तिने ठरवले की खरेच या संतोबा पवारांकडे जाऊन हे सर्व सांगायचे. त्याप्रमाणे तिने संतोबा पवारांना जाऊन सर्व सांगितले. ते संतोबा म्हणाले पुढच्या वेळेस जर त्याने असा दम भरला तर त्याला खरेच माझ्याकडे पाठवून दे, पुढचे मी बघतो. मग जेव्हा परत भांडण झाले आणि नवऱ्याने परत तोच दम भरला तेव्हा ती म्हणाली जा खुशाल जा, आता घरात एक क्षण सुद्धा थांबायचे नाही. हे घर माझे आहे, माझा नवरा संत झाला असे मी साऱ्या जगाला ओरडून सांगेन असे म्हणून तिने नवऱ्याच्या हातात आधीच तयार केलेले कपड्याचे गाठोडे दिले व एक काठी घेऊन त्याला संतोबा पवारांकडे पोचवायला निघाली. संतोबा पवार वाटच बघत होते. ते म्हणाले या बुवा बाई तुम्ही घरी जा, आता इथे तुमचे काम नाही. ती परत घरी गेली. त्यांनी मग तिच्या त्या नवऱ्याला संध्याकाळपर्यंत बसून ठेवले. त्याला खूप भूक लागली होती. त्याला खूप रागही आला होता, आपल्या बायकोचा आणि संतोबा पवारांचा देखील. शेवटी रात्र झाल्यावर संतोबा त्याला म्हणाले चला बुवा 2 घास खाऊन घेऊ. बुवाला बरं वाटले. जेवायला बसला तर शिळी भाकरी आणि मिरचीचा ठेचा तोंडात घातल्याबरोबर ब्रह्मांड आठवले. त्याला वाटू लागले आता आपले काही खरे नाही. तो संतोबांना म्हणाला तोंडाची फार आग होते आहे हो. संतोबा पवार म्हणाले असे, मग कडुलिंबाचा पाला खा म्हणजे आग थांबेल. स्वतः संतोबा पवार मात्र शांतपणे बसून भाकरी ठेचा खात होते. त्यावर बुवांनी पाणी मागितले तर त्यांना भांडे भरून गोमूत्र प्यायला दिले. मग मात्र बुवा वरमले व साधू होणे हे किती अवघड आहे हे लक्षात येऊन क्षमा मागून मुकाट्याने घरी परत आले. माहेरी जाण्याचे मार्ग म्हणजे जरी या माहेरी संत राहतात तरी पण एखाद्याने तसे राहणे ही गोष्ट सोपी नाही. त्यांचे अनुकरण तर मुळीच करू नये. हे साधू संत आपलीच परीक्षा घेत असतात. त्यांच्याकडून जर काही मिळवायचे असेल तर माऊली म्हणतात तसेच करावे. ते एका ज्ञान पै बरवे जरी मनी आणि जाणावे तरी संताचे बजावे सर्वस्वेची. जे ज्ञानाचा कुरठा तेच सेवा हा दारुवंठा तो स्वाधीन करी सुबठा गुळगुळणी तरी तनु मनुजीवे चरणांशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. या माहेरी जाण्याचे 2 मार्ग आहेत. एक सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला आहे. ते म्हणतात संतांची सेवा करावी. कशी तर सर्वस्वेशी. स्व म्हणजे स्वतःचे जे काही आहे ते सर्व त्यांना अर्पून सेवा करावी. स्वतःची कमाई अगर पैसा नव्हे तर स्वतःचा अहंकार स्वतःची कर्मे सर्व त्यांना अर्पण करावीत. तन मन जीवाने त्यांच्या चरणांचे लागावे. गर्व अभिमान न धरता त्यांचे दास्य करावे. तरच ते माहेरचा उंबरठा आपल्याला ओलांडू देतील. आपली वृत्ती जर खरोखरच सरळ निगर्वी सेवाभावी व निरपेक्ष असेल तर ते आपल्याला त्यांचे सर्वस्व म्हणजे आत्मानंद देणारच. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात परी सर्वथा फुले जीवी केली असी जे काहीसी निर्वी ऐशी दोन्ही करणे द्यावी माझी हाती. तोटकाचार्याची कथा. भगवान श्री शंकराचार्यांचा एक कलानाथ किंवा गिरी नावाचा शिष्य होता. त्याचेच नाव पुढे तोटकाचार्य झाले. तो नेहमी आचार्यांची वस्त्रे धू भांडी धू अशी कामे करीत असे. त्यामुळे इतर शिष्यांना तो जरा कमी दर्जाचा वाटत असे. एकदा आचार्य उपनिषदांवर भाष्य सांगणार होते.
त्यांनी सर्व शिष्यांना बोलावले, परंतु सर्वजण आले तरीही आचार्य सुरुवात करेनात. एका शिष्याने पद्यपादाचार्याने आचार्यांना विचारले, आचार्य, सर्वजण आले आहेत, तरी आपण सुरुवात करावी. त्यावर आचार्य म्हणाले, गिरीला येऊ दे. त्यावर तो शिष्य म्हणाला, त्याला काय समजणार आहे. त्यावर काहीही न बोलता आचार्यांनी समोरून येणाऱ्या गिरीला जवळ बोलावून त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि आज्ञा केली की इथून पुढे उपनिषदांवर भाष्य तूच सांग. आचार्यांनी डोक्यावर हात ठेवताच त्याच्यामध्ये ज्ञान प्रगटले व त्याने प्रथम तोटक 8 श्लोक रचून श्री शंकराचार्यांची स्तुती केली व नंतर सर्व भाष्य सांगितले. तोटकाचार्यांच्या अगणित सेवेमुळे त्यांना ही अपूर्व ज्ञानप्राप्ती झाली. अशी खरीखुरी सेवा ज्याला जमेल त्याच्यावरच सद्गुरू कृपा करतात व त्याला बाहेरची वाट दाखवून देतात. त्या भगवंताजवळ जाण्याचा हा एक राजमार्ग आहे, अर्थात तोही खडतरच आहे. कारण प्रथम अशी सेवा जमली पाहिजे. त्यामध्ये शंका अगर स्वार्थ काहीही आले तरी मग करणाऱ्याच्या हातात काहीच करणार नाही, हेही तितकेच खरे आहे. शिवाय सेवेसाठी श्री सद्गुरूही तसे समर्थ भेटले पाहिजे. माहेरचा दुसरा मार्ग. आपल्या माहेराला जाण्याचा दुसरा मार्ग देखील श्री संत एकनाथ महाराज सांगतात. तो म्हणजे जीवाला त्याच्या भावाने व बहिणीने बोलावून न्यायचे. मात्र त्यासाठी त्या जीवाची आपल्या भावाबरोबर जायची तयारी पाहिजे. ज्या संसारात तो अडकला आहे त्याचा त्याला वीट आला तरच हे होते. परंतु जीवाला संसारच आवडतो, त्याला काय करणार. परमपूज्य श्री गोंदेरकर महाराजांना एकाने विचारले, महाराज, तुम्ही बघितलेला सर्वात मोठा चमत्कार कुठला. त्यावर त्यांनी सांगितले, मला संसाराचा त्रास होतो म्हणून प्रत्येक जण येथे तक्रार घेऊन येतो, पण येथून गेल्यावर परत संसारातच रमतो. हे केवढं आश्चर्य आहे. ज्याच्यापासून एवढा त्रास होतो त्यातच किती दिवस गुरफटून जायचे. आपण जर बाहेर गावाला गेलेलो असलो तर तेथून आपल्या गावी परत येताना गावाच्या खुणा, मग ओळखीचे रस्ते, आपले घर बघितल्यावर किती बरे वाटते. नंतर घरात शिरल्यावर तर होम स्वीट होम असे म्हणून आपण शांत स्वस्थ होतो. तसेच या संसाराच्या कटकटींना कंटाळलेल्या जीवाचे होते. त्याला या माहेरच्या खुणा अनुभवांच्या रूपाने दिसायला लागल्या की बरे वाटू लागते व माहेरची वाट सापडली की ती शांत स्वस्थ होतो. हा अनुभव परमपूज्य श्री मामांपाशी माऊलीत गेल्यावरही येतो. या शांतीचे स्वरूप खूप निराळे आहे हेही आपल्या लक्षात येते. अशी शांती ही त्या माहेरच्या रस्त्यावरची एक मुख्य आल्हाददायक अशी खूण आहे. साधू आणि निंदक हे आपण उद्या बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे माझे माहेर पंढरी किंवा हिरण्ययोग किंवा आतापर्यंत आपण 17-18 पुस्तकं पाहिली. ही सर्व पुस्तकं वामनराज प्रकाशन पुणे याने प्रसिद्ध केली.